नमस्कार, जय महाराष्ट्र. तर आपला आजचा जो व्हिडिओ आहे आपल्या लाडकी बहीण योजनेच्या अंतर्गत आहे. आणि या संदर्भामध्ये मी तुम्हाला बोलले होते की ज्या महिलांची ई-के-वाय-सी अजून झालेली नाही त्या महिलांनी आपल्या महिला व बाल कल्याण विभागाला तक्रार द्यायची आहे किंवा विनंती अर्ज द्यायचा आहे. तर काय विनंती अर्ज तुम्हाला द्यायचा आहे, तर तुमची अजून ई-के-वाय-सी झालेली नाही, तुम्ही पात्र आहात तरी अजून तुमची विविध कारणांमुळे ई-के-वाय-सी झालेली नाही, त्या संदर्भात तुम्हाला सरकारने पोर्टलवर ऑप्शन उपलब्ध करून द्यावं जेणेकरून तुमची ई-के-वाय-सी होईल. आणि जर तुम्ही पात्र ठरलात तर तुम्हाला या योजनेच्या अंतर्गत वर्षाला 18,000 रुपये आणि महिन्याला 1,500 रुपये मिळतील. बरोबर ना? तर या संदर्भामध्ये मी ऑलरेडी 2 ऍप्लिकेशन म्हणजे 2 अर्ज तयार केलेले आहेत. त्यातला आज या व्हिडिओमध्ये एका अर्जासंदर्भात माहिती देणार आहे आणि दुसऱ्या व्हिडिओमध्ये माहिती देणार आहे. तर पहिला अर्ज आपला काय आहे बघा, याच्यामध्ये मी काय लिहिलंय तुम्हाला मी ते वाचून दाखवणार आहे. व्यवस्थित ऐका, त्यानंतर तुम्हाला जमत असेल तर तसं लिहा किंवा हा जो फॉर्म आहे तुम्ही आपल्या ग्रुपमध्ये पण देणार आहे आणि मला शक्य झालं तर मी आपल्या कम्युनिटीला पण तुम्हाला हा अर्ज देते, कारण ह्याची PDF मला देता येत नाही आता आपल्या डिस्क्रिप्शनमध्ये व्हिडिओच्या, म्हणून मी तुम्हाला ह्याचा फोटोच तुम्हाला द्यावा लागणार आहे. तर मी आपल्या ग्रुपमध्ये व्हॉट्सअप ग्रुपमध्ये हा फोटो शेअर करते. आता मी अर्ज वाचणार आहे, लक्षात घ्या मी काय वाचते आहे काय नाही, थोडंसं हे लक्ष द्या आणि त्या पद्धतीने तुम्ही ही सर्व प्रक्रिया करायची आहे. सगळ्यात अगोदर बघा मी वरती काय लिहिलेलं आहे, विनंती अर्ज लिहिलेला आहे, तक्रार अर्ज लिहिलेला नाही, विनंती अर्ज लिहिलेला आहे. या ठिकाणी सगळ्यात वरती मी विनंती अर्ज लिहिलंय, त्यानंतर या ठिकाणी खाली मी दिनांक टाकलेली आहे, म्हणजे दिनांक लिहिलंय आणि 2026 केलंय. मध्ये ते मी पूर्ण नाही का मोकळी जागा ठेवली, जेणेकरून तिथे तुम्ही ज्या दिवशी तुम्ही देणार आहात अर्ज त्या दिवशी तुम्ही त्या ठिकाणी तारीख आणि महिना टाकायचा आहे. वर्ष मी 2026 टाकलेला आहे. आता मी सगळ्यात अगोदर काय लिहिलेलं आहे, इथं वरती प्रति लिहिलेला आहे, प्रतीच्या नंतर खाली लिहिलेला आहे जिल्हा महिला व बाल कल्याण विभाग अधिकारी साहेब. आलं का लक्षात? जिल्हा महिला व बाल कल्याण अधिकारी साहेब. ठीक आहे. त्याच्यानंतर खाली येऊया, खाली आलेला आहे विषय आणि विषयाच्या खाली मी काय लिहिलंय तुम्हाला सांगते. विषयाच्या खाली मी असं लिहिलंय, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा बंद झालेला लाभ पुन्हा चालू करण्याबाबत. आलं का लक्षात? मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा बंद झालेला लाभ पुन्हा चालू करण्याबाबत असं मी पूर्ण वरती हेडलाईन लिहिली. त्याच्यानंतर मी खाली 1 2 3 असं 3 लाईन मोकळ्या ठेवलेल्या आहेत आणि इथं काय लिहिलंय, वरती अर्जदार म्हणजे तुमचं नाव येणार आहे तिथे, त्यानंतर तुमचा आधार क्रमांक येणार आहे त्याच्या खाली, त्याच्यानंतर अर्ज क्रमांक येणार आहे. तुमचा अर्ज क्रमांक तुम्हाला माहिती असेल तर त्या ठिकाणी तुमचा अर्ज क्रमांक टाकायचा आहे. त्याच्यानंतर तुमचा खालचा पत्ता टाकायचा आहे. पत्ता म्हणजे काय, तुम्ही कुठल्या विभागातून आहात, कुठल्या गावातून आहात, कुठल्या जिल्ह्यातून आहात, कुठल्या तालुक्यातून आहात. बरोबर? हे अर्ज तुम्हाला महिला व बाल कल्याण विभाग जिल्हा अधिकारी कार्यालयामध्ये द्यायचा आहे. त्यामुळे तुम्हाला तुमच्या तालुक्याचं आणि तुमच्या जिल्ह्याचं हे दोन्ही नावे त्या ठिकाणी तुम्हाला लिहावे लागणार आहेत. म्हणून मी हा व्हिडिओ अगोदर शेअर केलाय आणि नंतर मी फॉर्म शेअर करणार आहे. अगोदर व्हिडिओ पहा, त्या पद्धतीने सर्व प्रोसिजर करा. आता ह्याच्यामध्ये खाली येऊया, खाली आलात तुम्ही की तर मी महोदय टाकलेला आहे. महोदयच्या खाली मी काय लिहिले ऐका, मी वरील अर्जदार मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेची लाभार्थी असून माझा लाभ या तारखेपासून बंद झालेला आहे. आलं का लक्षात? इथं तुमचा लाभ का बंद झाला तो तुम्हाला तिथं लिहायचा आहे. पासून बंद झालेला आहे म्हणजे ते दिनांक किंवा महिना जे काय असेल तो तिथे लाभ बंद झालेला लिहायचा आहे. त्याच्यानंतर खाली येऊया, खाली आलात की मी सत्य प्रतिज्ञेनुसार कळवते की मी माझी ई-के-वाय-सी प्रक्रिया न झाल्याने माझा लाभ बंद झाला आहे. तरी आपणास विनंती की परत एकदा आम्हाला ई-के-वाय-सी करण्यासाठी पोर्टलवर संधी उपलब्ध करून देण्यात यावी. मला या 1,500 रुपयाची म्हणजे 1,500 रुपयाची मी तिथं आकड्यामध्ये टाकलंय, 1,500 रुपयाची अत्यंत गरज व आवश्यकता आहे. बस एवढंच तुम्हाला लिहायचंय. त्याच्यानंतर तुम्हाला खाली लिहायचं आहे ठिकाण, म्हणजे परत एकदा ते आलेलं आहे तुमचं ठिकाण, दिनांक, मोबाईल नंबर. आलं का लक्षात? हे झालं. त्याच्यानंतर खाली आपण सगळ्यात शेवटी लिहिलेलं आहे
सोबत आधार कार्ड झेरॉक्स व पासबुकचे झेरॉक्स देत आहे. आणि इथं तुमची अर्जदाराची सही म्हणजे तुम्ही वैयक्तिक ज्या व्यक्तीच्या नावाने फॉर्म भरलाय ना त्या व्यक्तीची सही करायची इथं, म्हणजे त्या महिलेची ताईची सही करायची इथं. आणि इथं तुम्हाला ह्याच्या पाठीमागं आता हा अर्ज जो आहे तो वरती येईल. ह्याच्या पाठीमागच्या साईडला तुमचं आधार कार्डचं जे काही झेरॉक्स असेल ते येणार आहे. आणि त्याच्या पाठीमागं तुमच्या पासबुकच्या पहिल्या पानाची झेरॉक्स येणार आहे, जे तुम्ही अगोदर दिले होते किंवा ज्या तुमच्या अकाउंटमध्ये तुमचा हप्ता येतोय ना त्या अकाउंटचं पासबुकचं पहिल्या पानाचं झेरॉक्स, असे 2 झेरॉक्स आणि हा अर्ज तुम्हाला त्या ठिकाणी द्यायचा आहे. आलं का लक्षात? जर तुम्ही म्हणलात की ताई आम्हाला हा अर्ज टाईप करून द्या तर त्या पद्धतीने मी तुम्हाला अर्ज टाईप पण करून देते, किंवा मी हे तुम्हाला असाच फॉर्म कम्युनिटीला पण देते फोटोच्या ह्याच्यामध्ये, म्हणजे तुम्हाला तिथं लगेच तुम्हाला तिथं तो फोटो काढून घेता येईल आणि तुम्ही ह्याची प्रिंट काढून आणू शकता डायरेक्टली. आलं का लक्षात? तर असा या पद्धतीने हा अर्ज आहे. आलं का लक्षात? आता ह्याच्यामध्ये काही समजलं नसेल तर परत एकदा अर्ज मी जे सांगितलंय परत एकदा ऐका, त्या पद्धतीने अर्ज तयार करा. खूप सोपं आहे. तुमचा जो प्रॉब्लेम म्हणजे तुमचा जो काही प्रॉब्लेम आहे, ज्या कारणास्तव तुमचा जो काही लाभ बंद झालाय ते कारण आपल्याला ह्या अर्जामध्ये लिहायचं आहे. हा अर्ज आपल्याला महिला व बाल कल्याण विभागालाच द्यायचा आहे, हे लक्षात ठेवा. बाकी इतर ठिकाणी कोठेही द्यायचं नाही. तर अशा पद्धतीने मी हा अर्ज तयार केलेला आहे. तर हा आपला पहिला अर्ज आहे जो मी तयार केलेला आहे. बरोबर? आता अशाच पद्धतीने अजून ज्या महिला माझ्या लाडक्या बहिणी एकल आहेत, सिंगल आहेत, त्यांच्यासाठी वेगळा अर्ज आहे, त्याच्यासाठी वेगळाच व्हिडिओ मी शेअर करणार आहे. तर या पद्धतीने हा अर्ज आपला होता. दुसरा अर्ज मी उद्याच्या दुसऱ्या व्हिडिओमध्ये शेअर करते. आता सध्या तुम्हाला या व्हिडिओमध्ये काही समजलं नसेल, काही प्रश्न असतील तर मला कमेंट करा. तुमच्या प्रश्नांच्या सर्व कमेंटवर मी उत्तरं देणार आहे आपल्या व्हिडिओच्या अंतर्गत. आणि अगोदर हे व्हिडिओ पहा, त्यानंतर तुमच्या सर्व कमेंट आल्या ना दोन्ही व्हिडिओच्या अंतर्गत, मग मी या संदर्भात एक लाईव्ह घेणार आहे 1 तासाची. तसं आपण वेळ डिसाईड करू आणि मग ती लाईव्ह घेऊ, जेणेकरून ह्या दोन्ही अर्जासंदर्भात परत एकदा तुम्हाला मी सांगते, म्हणजे कुठे कन्फ्युजन नको. आलं का लक्षात? तर मला असं वाटतं ही माहिती तुम्हाला समजली असेल. तर आता हा व्हिडिओ जो आहे ना तो इतर महिलांपर्यंत शेअर करा. असं नका विचार करू की मी का शेअर करू. बघा मी एवढी मेहनत करते, मी हे 2 अर्ज काल टाईप केले, जाऊन तिथून टाईप करून आणले, झेरॉक्स काढून आणल्या, आज तुम्हाला ह्याची व्हिडिओ बनवून दिला. तर तुमच्यासारखे इतर महिलांना सुद्धा प्रॉब्लेम असणार आहेत, म्हणून आपल्या या व्हिडिओला जरूर शेअर करा, जेणेकरून त्या बिचारा महिलांपर्यंत आपण पोहोचू आणि त्यांना सुद्धा लाभ चालू होईल. KYC साठी आपल्याला जास्तीत जास्त प्रयत्न करायचे आहेत. लक्षात घ्या, आपल्याकडे फक्त फेब्रुवारी महिना आहे. आपल्या मार्च महिन्यामध्ये आपलं अधिवेशन चालू होणार आहे राज्य सरकारचं. पुढच्या महिन्यामध्ये आपल्याला कोणी काही दखल घेणार नाही, कुठेही काहीही होणार नाही. त्यामुळे प्लीज 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 विनंती करते, कृपा करून या व्हिडिओला जास्तीत जास्त महिलांपर्यंत शेअर करा. आणि महिला व बाल कल्याण विभागाला मी सांगितलं त्या पद्धतीने अर्ज द्या. सोमवारपर्यंत आपण सगळा विषय क्लिअर करू. आज आहे गुरुवार जेव्हा मी हा व्हिडिओ शूट केलाय. सोमवारपर्यंत हे दोन्ही व्हिडिओ पण शेअर करते, या संदर्भात लाईव्ह पण घेऊ. तुम्ही लगेच सोमवारी किंवा मंगळवारी जाऊन हे ऍप्लिकेशन त्या ठिकाणी देऊ शकता. वेळ घालवू नका. मी सुद्धा वेळ घालवलेला नाहीये, मी पटापट कामं करते, तसं तुम्ही पण करा. जर तुम्हाला वर्षाला 18,000 रुपये मिळवायचे असतील तर तुम्हाला हे करावं लागणार आहे बघा, KYC करण्यासाठी. आलं का लक्षात? नोटिफिकेशन जरूर दाबा, कारण तुमच्या पण व्हिडिओ येत नसतील माझे तर मग अवघड होईल बरं का. बेल नोटिफिकेशन दाबा आणि आपल्या व्हिडिओला स्किप नका करत जाऊ. जर तुम्ही व्हिडिओ स्किप केला ना तर मग तुम्हाला आपले व्हिडिओ येणार नाहीत. हे युट्यूबचे नियम आहेत, माझे नाही. ऑलचं बेल नोटिफिकेशन दाबा. आपल्या चॅनलच्या सबस्क्राईबच्या बटन जवळ बेल असते बघा, बेलचं नोटिफिकेशन दाबा. ठीक आहे, चला तर मग भेटू परत. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.